राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी संघर्ष न्यूज, लढा बहुजनांच्या हक्कासाठी. माजलगाव तालुक्यातील पात्रूड येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी हिंदू नववर्ष म्हणजेच गुढीपाडव्याचे औचित्य साधून 19व्या अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे भव्य आयोजन नर्मदा परिक्रमा पूर्ण श्री हरिभक्त परायण भगवान बाबा महाराज पात्रूडकर यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आले आहे. उद्यापासून या भक्ती सोहळ्याला प्रारंभ होत असून पात्रूड नगरीत चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या 19 वर्षापासून पात्रूड ग्रामस्थांनी ही आध्यात्मिक परंपरा अत्यंत निष्ठेने आणि एकजुटीने जपली आहे. 19व्या वर्षात पदार्पण करणारा हा सोहळा यावर्षी अधिक भव्य स्वरूपात साजरा होत असून या निमित्ताने संपूर्ण गावात स्वच्छतेची मोहीम आणि मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सप्ताहाच्या कालावधीत दररोज पहाटे 3 ते 5 काकडा भजन, सकाळी 8 ते 11 ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, 12 ते 1 गाथा भजन, 2 ते 5 श्री भागवत कथा, कथा प्रवक्त्या श्री हरिभक्त परायण ज्ञानेश्वरीताई बागुल नाशिक यांच्या अमृतमय वाणीतून पार पडणार आहे. 5:30 ते 6:30 हरिपाठ, रात्री 8 ते 10 या वेळेत नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा होणार आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी गावात भक्तीची गुढी उभारून आणि मंगल कलश पूजनाने या सोहळ्याचा श्री गणेशा होईल. 19 वर्षांच्या या प्रदीर्घ परंपरेमुळे पात्रूडसह पंचक्रोशीतील भाविकांमध्ये या सप्ताहाबद्दल मोठी श्रद्धा आहे. सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने होऊन त्यानंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. आमच्या पूर्वजांनी सुरू केलेली ही 19 वर्षांची परंपरा पात्रूडच्या वैभवात भर घालणारी आहे. तरी आणि कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह कमिटी व समस्त पात्रूड ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. रामकृष्ण हरी. तुम्हालाही आज गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि माझ्या परिक्रमेविषयी आपलं विचारलं असताना खरं तर आमचा नेम असा आहे की तीर्थयात्रा केल्यानंतर त्या सांगू नयेत, परंतु पुढच्यांना मार्गदर्शन होण्याकरता किंवा कळण्याकरता, महत्त्व कळण्याकरता विचारलं असताना सांगण्याकरता मी प्रवृत्त झालो. तर नर्मदा परिक्रमा करण्याची खूप दिवसाची इच्छा होती. माझं नाव भगवान विठ्ठलराव गायकवाड, भगवान बाबा पात्रूडकर या नावाने ओळखलं जातं. आमची श्रेष्ठ अशी परंपरा आहे. 5 पिढ्यापासून वारकरी संप्रदायाचा घराणा आहे. जगद्गुरु तुकोबरायाच्या सेवेचा अग्रभागी मान आहे, दिंडी आहे. पंढरपूर या ठिकाणी पांडुरंगाची सेवा आहे, त्याचप्रमाणे नामदेवरायाची सेवा आहे. अशा अनेक सेवेने हा आमचा फड विभूषित आहे आणि त्या परंपरेत मी अशा प्रकारचा वारसा चालवत आहे. हे चालवत असताना आपल्यालाही कुठंतरी साधना घडावी, दुसऱ्याला सांगत असताना आपणही कुठंतरी काहीतरी साधना थोडीशी करावी या उद्देश मनामध्ये धरला. आणि खूप ऐकलं होतं की नर्मदा परिक्रमेमध्ये साधना केल्यानंतर त्या ठिकाणी काही ना काही भगवत साक्षात्काराची अथवा समानतेची अनुभूती येते आणि हा उद्देश मनामध्ये आला. त्याचप्रमाणे अनेक उद्देश मनामध्ये आले की आपल्या या देशामध्ये खूप सगळं काही घरदार, आई वडील, पत्नी, पुत्र सगळं बाजूला सारून जवान दिन रात्र अशा प्रकारचा सीमेवर लढतो, त्याला किती यातना असत्या. त्याचप्रमाणे महापुरुष होऊन गेले, समाज सुधारक होऊन गेले, त्यांनी किती यातना भोगल्या. आपण त्याचबरोबर माझा शेतकरी बांधव आहे, खूप कष्ट करतो, त्याला किती यातना आहेत. आपल्यालाही या परिक्रमेद्वारे कुठंतरी अशा प्रकारची समज यावी, किती यातना असतात, किती कष्ट असतात. हा एक उद्देश होता.
दुसरा उद्देश भगवंताची सहानुभूती अनुभूती भेटावी किंवा समानता अंतकरणामध्ये एक विशेष रूपाने प्रगट व्हावी अशा भावना धरून मनामध्ये इच्छा झाली आणि ज्ञानोबारायचं दर्शन घेतलं, तुकोबारायचं दर्शन घेतलं आणि आळंदीवरून ओंकारेश्वर या ठिकाणाहून आम्ही परिक्रमा सुरुवात केली असताना पहिले 2-4 दिवसात वाटत होतं की घडेल का नाही घडेल, चलणं अवघड आहे, प्रवास अवघड आहे, तटाने चालत असताना खूप असा खडतर प्रवास आहे, पुढे सुलपाणी जंगल आहे, त्या जंगलातून चालत असताना अवघड सगळ्या भाग आहे, परंतु सगळं करीत असताना कुठेही नर्मदा मैयाने भीती वाटू दिली नाही, कुठेही दुःख लागू दिलं नाही, कुठं दुखापत होऊ दिली नाही. 2 दिवस जर गार पाण्याने आंघोळ केली तर तिसऱ्या दिवशी सर्दी होते, परंतु अखंड 91 दिवस थंड पाण्याने, तेही सकाळी कधी 3:30ला, कधी 4ला, कधी 4:30ला असं स्नान केलं तरीही कसल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. आणि अनुभूती अशी आहे मैयाची की आम्ही प्रवास करीत असताना 8 जण बरोबर होतो. सकाळी लवकर उठलो, अंधारामध्ये रस्ता दिसत नव्हता, एका रस्त्याने चाललो. आता रस्ता तर दोन पडलेले आहेत, कोणत्या रस्त्याने जावं कळेना, पण धरला रस्ता. तो धरल्यानंतर तो रस्ता चुकीचा होता, एकीकडे जाणारा होता. आता कोणाला विचारावं, म्हणून सांगितलेल्या ज्या महंत आहेत किंवा त्या ठिकाणचे साधू आहेत, त्या साधूने सांगितले कुठेही अडचण पडली तर नर्मदे हार म्हणायचं. आणि तसा जयघोष केला, मागून आवाज आला मैयाचा, अर्थातच मैयाच होती. आवाज आला की बापूजी यहाँ से नहीं जाने का, उधर रस्ता है. आम्ही वळालो, वापस फिरलो, परंतु महाग बघितलं की आतापर्यंत कोण नव्हतं इथं आणि कोण आहे. महाग बघितलं तर कोणीही दिसलं नाही. अर्थातच ही नर्मदा मैयाची अशा प्रकारची अनुभूती होती. आणि समानतेचा अधिकार त्या ठिकाणी, समानता खूप अशा प्रकारची दिसून येते. बंधुभाव कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे हे त्या ठिकाणी कोणीही पाहत नाही. प्रेम देतात, खूप प्रेम देतात, खूप प्रेम देतात. असा हा आमचा आनंदमय प्रवास यात्रेचा झालेला आहे. आणि खूप माझ्यावर सर्व गावकरी मंडळी तसेच परिसरातील मंडळी यांचा प्रेमाचा आशीर्वाद असल्यामुळे ही मी परिक्रमा पूर्ण करू शकलो. आणि आज ती परिक्रमा माझी गेली 8 दिवसापूर्वी पूर्ण झाली, 3 तारखेला. आणि या ठिकाणी मी आलेलो आहे. आज मंगलमय वातावरण आहे, कारण आज गुढीपाडवा आहे. आणि गुढीपाडव्याचा हा मुहूर्त साधून गेली 19 वर्षापूर्वी जे जुनाट असणारं गणपती मंदिर आहे, हेमाडपंथी गणपती मंदिर, जुनाट जुगादीचे नाणे बहुत काळाचे ठेवणे अशी गणपतीची ख्याती आहे. आणि विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या सर्व तरुण मंडळीच्या, सर्व गावकरी मंडळीच्या मनात आलं की या गणपतीच्या निमित्ताने आपला उपक्रम काहीतरी घडावा. आणि या उद्देशाने हा उत्सव ठरवण्यात आला. आणि गेली सातत्याने 19 वर्ष हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. आणि आज त्याची सुरुवात आहे मंगलमय वातावरणामध्ये. या सप्ताहामध्ये काय वैशिष्ट्य आहे? या सप्ताहामध्ये वैशिष्ट्य असे आहेत की या सप्ताहामध्ये अन्नदान भरपूर आहे. भरपूर म्हणजे किती? यारे यारे लहान थोर, याती भलते नारे नर, सर्वांना अशा प्रकारचं उत्स्फूर्त अन्नदान आहे. पुन्हा या ठिकाणची अशा प्रकारची समानतेची अशा प्रकारची भावना आहे. त्याचप्रमाणे बंधुभाव या ठिकाणी निर्माण होतो. असे अनेक वैशिष्ट्य या सप्त्याचे सांगता येतील. त्याचबरोबर ज्ञानदान घडतं. ज्ञानदान घडण्याकरता जे साधू संतांनी आपल्या वाङ्मय केलेले आहेत, ज्या ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी केली की अज्ञानाला सुद्धा ज्ञान प्रगट व्हावं, ज्ञान होय अज्ञानाशी ऐसा वर ज्या टिकेशी, या ज्ञानोबाराच्या युक्तीप्रमाणे असा ज्या ग्रंथाला आशीर्वाद आहे की अज्ञानी जरी माणसाने वाचली तरी त्याला ज्ञान प्रगट व्हावा, अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पारायण आहे. जगद्गुरु तुकोबारायाच्या गाथ्याचं भजन आहे, हरिपाठ आहे, काकडा आहे. रात्री नामावंत कीर्तनकाराची कीर्तने अशा प्रकारची आहेत. त्याचबरोबर श्रीमद भागवत कथा, श्री परमपूजनीय हरिभक्त पारायण ज्ञानेश्वरी ताई बागुल
यांच्या अमृतमय वाणीतून दुपारच्या सत्रामध्ये श्रीमद भागवत कथा आहे. असा खूप पर्वणीच आहे एक श्रवणाची आनंद घेण्याची. असा आजही आनंदी रे आजे आनंदुरे सभाई अभ्यंतरी अवघा परमानंदुरे असा आनंदमय वातावरणामध्ये आज आमच्या उत्सवाची सुरुवात होत आहे. भगवान परमात्मा गणपती बाप्पा हा उत्सव आमचा अखंडितपणे अशा प्रकारचा चालू ठेवावा व सुंदर आणि अशा प्रकारचा निर्विघ्नपणे चालत राहावा हीच गणपती बाप्पाकडे मागणी मागतो आणि मी माझे 2 शब्द संपवितो. रामकृष्ण हरी. मला बी खूप खूप शुभेच्छा. असंच कार्य करत राहा. या पातूर नगरीमध्ये खूप नाव आहे, असंच होत राहू हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आणि आमचं बी वय तुम्हाला लागो हीच चरणी प्रार्थना. हे आहेत आपले पातूरचे भगवान बाबा पातूरकर यांचा आज मुलाखत घेण्याचा योग आला, त्यामुळे त्यांना सगळे शुभेच्छा. सर्व कार्य चांगलं हो याची ईश्वर चरणी प्रार्थना. शब्द आलेले